मी जनतेत माणसात रमणारा काम करणार. मला पदाची याची काही अपेक्षा नाही. जे आहे ते राजीनामे दिले. त्यानंतर दिग्विजय बागेले स्वतः भारतीय जनता पार्टीच्या त्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. आपल्याबरोबर दिग्विजय भैया बागेले आहेत. या काय सांगाल? शिवसेनेमध्ये कुरघोडी होत होत्या, आपल्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. आपण देखील सध्या भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताय, काय प्रतिक्रिया आहे? मी कुठं होतो, कुणासोबत होतो याच्यावर भाष्य न करता मला सगळ्यांविषयी आदरच आहे. पण मी मनापासून आता भाजपाचा कार्यकर्ता. मी आदरणीय मोदीजींचं नेतृत्व पाहून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आणि आमच्या नेत्या रेश्मादीदी बागल, या सगळ्यांच्या सूचनेनुसार मी भाजपमध्ये आहे. आणि माझं पहिलं ध्येय एकच आहे, करमाळा शहराचा नगराध्यक्षा या सौ सुनीता कन्हैयालाल देवी यांना करणे. त्याच्यानंतर मला फडणवीस साहेबांना भेटून त्यांच्या हाताने पंचकाळामध्ये नक्कीच आपण पाहतोय की आपल्या कार्यकर्त्यांनी चर्चा होती. पूर शाखा देखील शिवसेनेत खाल्लं होतं. यानंतर काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आपला संवाद संवाद असण्याचं कारण तुम्ही ते काय म्हणतो, कॉन्व्हर्सेशनल म्हणा किंवा एक अभाव जो असतो चर्चेचा, ते असल्यामुळं नेत्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जर संवाद नीट नसेल किंवा मधल्या माणसांमुळं जर नेत्यांपर्यंत पोचणं लवकर शक्य होत नसेल, त्याचा विश्वास जरी आपल्याला असेल, मला कुणाला दोष द्यायचा नाही. मला सगळ्यांविषयी आदर आहे. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता मी ज्या कोपऱ्याला असतो तिथं प्रामाणिकपणे काम करतो. मी आधीसुद्धा भाजपमध्ये असताना मला शिवसेनेचं तिकीट दिलं होतं. मी त्यावेळेला सांगितलं होतं की माझी निष्ठा ही शिवसेनेची, पण माझ्यावर अधिकार, माझ्यावर हक्क, कारण की माझ्या अडचणीतून बाहेर काढताना आमच्या बहीण भावाला, आमच्या कुटुंबाला आधार, या जनतेला आधार करणारा, तालुक्यातल्या आमच्या कारखान्यांना, सभासद, शेतकरी बांधवांना आधार हा भाजपने देतो. त्यामुळं माझ्यावर पहिला अधिकार, पहिला हक्क हा भाजपाचा. मी स्वगृही आलो. तुमचे नाही का कार्यकर्त्यांमध्ये दुसरा राहण्याची आधीच भारतीय जनता पार्टी तुम्ही काय काय वाटतं? काम करायचं. जोपर्यंत करमाळा नगरपालिकेवर मी भाजपचा झेंडा लावत नाही तोपर्यंत मलाही समाधान होतं. ते प्रोटोकॉल म्हणून ते शिवसेनेमधून उभं राहिले, परंतु आमचेच आहे. येणाऱ्या काळामध्ये काय आपल्याकडे मोठी भारतीय जनता पार्टीची जबाबदारी येणार आहे, असं त्यांचं वक्तव्य दिसण्याचं आहे. काय मी जनतेत माणसात रमणारा काम करतो. पक्षांनी माझ्यासाठी मला पदाची याची काही अपेक्षा नाही. आणि जे पद घ्यायचे ते मी जनतेतून घेईन. जनतेला माझं काम पटलं, माझा संपर्क पटला तर मला संधी मिळेल. मी कार्यकर्ता आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय की